इतका पाऊस, त्यात संडे. आणि संडे स्पेशल काय? काहीतरी चमचमीत खायचंय, म्हणून आजची आपली ही चमचमीत रेसिपी असणार आहे. आम्ही एवढ्या भर पावसात निघालोय काहीतरी आणायला. पण आता ते काहीतरी म्हणजे काय, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. गेले 2 दिवस सतत मुसळधार पाऊस पडतोय. वातावरण अगदी थंड आणि सुंदर झाले. आजचा आमचा बेत आहे मस्त चमचमीत तिखट झणझणीत असा भेजा मसाला फ्राय. चला, आजच्या दिवसाची सुरुवात इथूनच करूयात. हे बघा, असे मार्केट पन्ना मी आज भेजा आणले, 5 आहेत. आता ह्याचं मस्त भेजा फ्राय बनवू. आता पहिले याला व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घ्यायचं. आणि कधी हे नाजूक असतात, त्यामुळे हलक्या हाताने असे धुवून घ्यायचे, अगदी जोरात चोळायचं नाहीये. तर मग आपण याला आता पहिले स्वच्छ करून घेऊया. आता अशा प्रकारे मी याला अलगद हाताने स्वच्छ धुवून घेतलंय. आणि आता याची नेक्स्ट प्रोसेस असणार आहे. याच्यात आहे ना थोडंसं आपलं स्वच्छ पाणी घालून त्याला 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर उकळी काढून घ्यायची. पाण्यात काहीच नाही टाकले आणि आपण ह्याला मंद आचेवर 5 मिनिटं होऊन देऊ. तोपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेऊ. ह्याला काही जास्त असं काही मोठं काम नसतं भेजा फ्राय करायला. खूप साधं सोपं आणि अगदी म्हणजे लवकर होणारं काम आहे. टेस्टला पण एकदम छान लागतं. नॉनव्हेज लवर्स साठी तर बेस्ट आहे. चला तर मग आपण पुढची तयारी करायला घेऊया. आता इथे आपण भेजा म्हणजे पाण्यात उकळायला ठेवलाय. अगदीच 5 मिनिटच ठेवायचे अजून. आणि तोपर्यंत आपण पाहून घेऊया की आपल्याला भेजा फ्रायसाठी काय जिन्नस लागतं. तर याच्यासाठी आपल्याला वाटणाची वगैरे काहीच गरज लागत नाही. अगदी थोड्या जिन्नसमध्ये आणि पटकन बनणारा हा पदार्थ आहे. तर बघून घेऊया. इथे 2 मोठ्या साईजचे कांदे, जर तुमच्याकडे अगदी मोठ्या साईजचे नसतील, मीडियम साईज असेल तर 3 कांदे घ्या. त्यानंतर माझ्याकडे 2 मोठ्या साईजचे टोमॅटो, आता माझ्याकडे मीडियम आणि लहान साईज त्यामुळे मी 3 टोमॅटो घेतलेत. 1.5 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घेतली आहे. एखाद वाटी चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे नेहमीचे लागणारे जिन्नस, हळद, धणे पावडर, गरम मसाला आणि आपला लाल मसाला, मीठ, तेल. त्यानंतर अजून म्हणजे थोडा मटन मसाला टाकायचा, अगदी थोड्या प्रमाणात. तर एवढ्याशा जिन्नसमध्ये आपलं काम मस्त होतं. पण अजून एक गोष्ट, ह्याच्यात तुम्हाला थोडंसं पेशन्स ठेवावं लागतं. कारण जो आपण हा सगळा मसाला करणार आहोत, कांदा चिरून वगैरे असं फोडणी देणार आहोत, त्यासाठी थोडं एकदम मंद गॅसवर आणि व्यवस्थित अगदी सगळं जिन्नस एकत्र मिसळून येईपर्यंत आपल्याला म्हणजे शिजवत ठेवायचे आहेत. तेव्हा जाऊन जी चव उतरते, म्हणजे आपल्या कुठल्याही पदार्थाला चव येते, ती खूप छान असते. तर आता आपण पहिले कांदे चिरून घेऊया. ही सगळी तयारी पहिले करून ठेवायची, म्हणजे आपण फटाफट एकदा फोडणीला टाकायला घेतलं की आपल्याला काही जास्त वेळ लागत नाही. आता इथे पाण्याला कळ आलंय, आपण बंद करून घेऊया. मी इथे गॅस बंद करून घेतलाय आणि आता पुढची तयारी करून घेते. कांदे फटाफट चिरून घेते आणि सगळी तयारी झाली ना की आपल्याला फटाफट फोडणी देऊन पुढची कामं लवकर लवकर होतात. कांदा व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे.
आता ही चिरून घेण्याची कामं सगळी झाली आहेत. आपण आता फटाफट फोडणीला लावूया. चला तर आपण सुरुवात करूया आपली रेसिपी बनवायला. आता इथे मी 2 पळ्या तेल टाकून घेते. आता तेल छान तापलंय तर आपण याच्यात सुरुवात करूया. तमालपत्र घालून घ्यायचे. त्यानंतर कांदा, हे चिरलेले कांदे त्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन असं होऊन द्यायचे. त्यानंतरच आपण याच्यात पुढचे जिन्नस घालायचे. त्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होऊन देते. आता याला आता थोडस असं मीडियम फ्लेमवर होऊन द्यायचं. अगदीच जास्त मोठ्या फ्लेमवर केलं तर तो करपू शकतो. त्यामुळे मीडियम फ्लेमवर मी ठेवते. आता आपण भेजा थोडा साफ करून घेऊयात. हे असं काही काळं वगैरे असेल ना थोडस साफ करून घ्यायचं. गरम आहे हे जे काय काळा वगैरे असेल ना थोडस असं साफ करायचं. बाकी काही एवढं काही साफ करण्यासारखं नसतंच त्याच्यात. हे बघा अशा प्रकारे आपण आपले हे सगळे भेजा साईडला काढून घेऊयात पाण्यातनं. अशा प्रकारे आपण भेजे सगळे पाण्यातनं काढून घेतले. कांदा आता गोल्डन ब्राऊन झाले आहे थोडा. आता ह्याच्यात हळद, धणे पावडर आणि गरम मसाला टाकून घ्यायचा. त्यानंतर लाल मसाला. आता तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट पाहिजे त्यानुसार बनवून घ्यायचं तिखट. आणि याच्यासोबत थोडा मटन मसाला टाकून घ्यायचा आहे. जास्त नाही, अगदीच थोडासा. जो अर्धा टीस्पून जाईल एवढाच मी टाकलं. आता ह्याच्यासोबतच आपण टाकून घ्यायचे आलं लसूण पेस्ट. ते जवळजवळ 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट टाकली आहे. आणि 2 मिनिटात म्हणजे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आणि याच ठिकाणी आपल्याला टोमॅटो आणि कोथिंबीरही घालून घ्यायची. आणि इथून आपल्याला जरा पेशन्सनी काम घ्यायचंय. अगदी मंद आचेवरती झाकणावर पाणी ठेवून आपल्याला हे शिजून द्यायचंय. हे बघा मंद आचेवरती ठेवलेलं आहे आणि झाकणावर पाणी ठेवून आता याला शिजवून द्यायचं व्यवस्थित. आता मीठ घालून घ्यायचंय. मीठ टाकल्यावर कांदा वगैरे व्यवस्थित आणि लवकर शिजतो. तर प्रमाणानुसार मीठ घालून घेते इथे. आणि आता थोडं एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे शिजवावं लागते. आणि याचं प्रॉपर असं हे झालं पाहिजे, म्हणजे असं एकजीव झालं पाहिजे हे. आणि तेव्हा ते छान टेस्ट येईल त्याची. आता याला 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून देऊयात. शिजते हळूहळू. त्याला अजून जरा व्यवस्थित एकदम मस्त
एकजीव होऊ दे. परत आपण ठेवून देऊया याच्यावर झाकण आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं की खालना लागायला नको कांदा वगैरे. कांदा शिजेपर्यंत मी इथे बाहेर बाल्कनीत आलीये. बघा माझी झाड, पाऊस पण असा बारीक झालाय आता, म्हणजे थोडा थेंब थेंब पडतोच आहे. झाडं पण छान भिजली आहेत, छान वाटतात ना, हिरवगार एकदम. छान वाटते इथे, खूप छान वाटते. थंड झालंय एकदम वातावरण, हे सुंदर वाटते. आता फायनली आपला कांदा एकदम व्यवस्थित शिजलाय, एकजीव झालाय. बघा अशा प्रकारे हा कांदा शिजला पाहिजे. आता ह्याच्यात आपण हे भेजा जे आपण शिजवून घेतलेत मगाशी घालून घेऊयात. आणि आता याला हळूहळू चमच्यानी असं एकत्र करूयात. ते लगेच असे त्याचे तुकडे होतात त्याच्यातच. हे बघा आता हे मस्त एकजीव होतील आपल्या कांदा टोमॅटो मध्ये. ह्याला आपण असंच मंद गॅसवरती, जास्त वेळ लागणार नाही ह्याच्या पुढे. आता ह्याला आपण आपल्या मंद गॅसवरती 10 मिनिटं शिजवत ठेवूयात. म्हणजे ते एकत्र त्याचा जे काही चव आहे एकमेका, कांदा टोमॅटो आणि भेजाची, ती एकमेकांमध्ये उतरेल आणि खूप छान लागते. चमचमीत असं हे जेवण होतं. आता हे 10 मिनिटं आपण ठेवूयात. आता आपला भेजा फ्राय रेडी आहे. आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. आपण कोथिंबीरने गार्निश करून घेऊन 2 मिनिटं झाकून ठेवूयात याला आणि गॅस बंद करूयात. मस्त दोन्ही बाजूनी असं मस्त भाजून घ्यायचे. बटर, अमूल बटर मध्ये मी करते, तुम्ही तूप, तेल जे काही वापरतात त्याच्यात. आणि गरम झाल्यावर मस्त आपण सर्व करून घेऊया. तर अशा प्रकारे आजची आपली ही भेजा फ्रायची रेसिपी तयार झाली. तर कशी वाटली तुम्हाला माझी भेजा मसाला फ्रायची रेसिपी? जर माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.